आयुष्यात जेव्हा चॅलेंजेस येतात तेव्हा आपण काय करतो? बरेचदा तर एकदम गडबडून जातो आणि काय करायचं सुधरत नाही, त्यामध्येच एखादा निर्णय घेतो आणि कदाचित तो योग्य ठरतही नाही. पण त्याही परिस्थितीमध्ये आपण रिस्पॉन्ड करायला लागलो त्या परिस्थितीला, की ती परिस्थिती हाताळणं आपल्याला सोपं जाऊ शकतं बरं का. आता हेच बघा ना, त्या दिवशी काही महिलांची किटी पार्टी होती हॉटेलमध्ये. म्हणून या सगळ्या महिला त्या हॉटेलमध्ये जमल्या होत्या आणि त्यांच्या मस्त गप्पा गोष्टी दंगा मस्ती चालू असताना अचानक एक जण ओरडली, कारण तिला लक्षात आलं की आपल्या खांद्यावर एक झुरळ बसलंय. ताबडतोब तिने आकांड तांडव करायला सुरुवात केली, आरडाओरड करायला सुरुवात केली. त्या झुरळाला कसं बसं तिनं ढकललं. तिनं तर आपल्या खांद्यावरचं झुरळ ढकललं खरं, पण ते जाऊन दुसरीच्या मांडीवर पडलं की लगेच तिनंही ओरडायला सुरुवात केली. तीही पटकन उठली आणि त्या झुरळाची अशी पटापट ढकलाढकली सुरू झाली. हे सगळं तिथे उभ्या असणाऱ्या एका वेटरने पाहिलं आणि तो वेटर ताबडतोब या महिलांच्या मदतीसाठी धावला. आणि ह्या महिलांच्या फेकाफेकीमध्ये ते झुरळ एकीने पुन्हा जेव्हा ढकललं तेव्हा ते झुरळ त्या वेटरच्या हातावर जाऊन बसलं. आता मात्र ह्या वेटरनं त्या महिलांसारखंच रिॲक्ट केलं नाही. उलट त्यानं काय केलं, त्या झुरळाकडे पाहिलं आणि काहीतरी विचार करून बरोबर त्याला योग्य वेळ जी वाटली असेल ती वेळ त्यानं साधली, त्या झुरळाला पकडलं आणि बाहेर नेऊन सोडून दिलं. मी म्हटलं ना, बरेचदा आपल्या आयुष्यामध्ये जर काही असे चॅलेंजेस आले ना की आपण एकदम गडबडून गोंधळून जातो. जशा त्या महिला त्या एका झुरळामुळे गोंधळून गेल्या आणि ताबडतोब इकडून तिकडे पास ऑन करण्याचं त्यांनी सुरू केलं. तसंच कधी कधी अप्रत्यक्षरित्या आपल्याही अजाणतेपणानं आपणही तसंच वागतो. पण ज्या पद्धतीनं वेटरनं त्या झुरळाकडे पाहिलं आणि नंतर अलगद उचलून त्याला बाहेर फेकलं, त्या पद्धतीनं नेमकी समस्या काय आहे हे जर व्यवस्थित आपण बघितलं तर ती समस्या हँडल कशी करायची हे आपल्यालाही कळू शकतं. म्हणून थोडक्यात एकच करायचं, जेव्हा कोणतंही चॅलेंज आपल्या आयुष्यात असेल ना तेव्हा आपण रिॲक्ट करण्याच्या ऐवजी रिस्पॉन्ड करायचं. आणि हो, रिॲक्शन ही आपण अचानकपणे भावनांच्या आहारी जाऊन करतो, पण जेव्हा रिस्पॉन्ड करायचं असतं ना तेव्हा मात्र आपण विचारपूर्वक कृती करत असतो. आणि विचारपूर्वक आपण जेव्हा कृती करतो तेव्हा ती योग्यच असण्याची जास्त शक्यता असते. तुम्हाला काय वाटतं? तुमची कमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे या व्हिडिओच्या खाली तुमची कमेंट अवश्य करा. थँक्यू.